नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडनं एक अपडेट आलेली आहे आणि या अपडेटमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असणार आहे हे कळवले. सिलेबसचं कोणत्याही प्रकारचं इथं अपडेट नाही आहे किंवा सिलेबसबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे. हे जे नोटिफिकेशन आहे किंवा ही जी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर लक्षात घ्या, ते पूर्णतः तुमचा पेपर कसा असणार आहे ते इथं सांगितले की प्रत्येक जे जे पद आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला इथं त्याचा पेपर पॅटर्न असणार आहे हे सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट तर ही तुम्हाला इथं क्लिअर करायची आहे. चला तर आता पेपर पॅटर्न मध्ये जो बदल आहे, जो महत्त्वाचा बदल आहे आणि हा पहिल्यांदा झालाय, लक्षात घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्षात येणार नाही. बरं, पोरं डायरेक्टली पेपरला जातील आणि कळेल की बाबा हा घोळ आहे. सो ते सगळं मी तुम्हाला सांगते, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. शेवटपर्यंत बघून घ्या व्हिडिओ. बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्ही वर बघू शकता, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिव्हिल इंजिनियर, असिस्टंट ऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन अँड एन्क्रोचमेंट इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर आपला मुद्दा इथे असणार आहे. जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा मुद्दा असणार आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर लक्षात घ्या. सॅनिटरी इन्स्पेक्टर, लाईव्हस्टॉक सुपरवायझर, गार्डन असिस्टंट, ॲग्रिकल्चर असिस्टंट, ट्रेसर अँड कॅशियर, ही जी पदं आहेत तर लक्षात घ्या, या पदांसाठी जो काही अभ्यासक्रम आहे, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, हे जे तुमचे टॉपिक्स आहेत, हे सगळे टॉपिक्स किंवा हे सगळे तुमचे विषय जे आहेत तर ते बायलँग्वेज असणार आहेत. म्हणजे तुम्ही इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये पेपर देऊ शकता. पण घोळ कुठे आहे? घोळ आहे तुमचं सब्जेक्ट नॉलेज, रिस्पेक्टिव्ह फील्ड जी असणार आहे, तुमचं जे तांत्रिक अभ्यासक्रम आहे तर तो ओनली इन इंग्लिशमध्ये आहे. लक्षात घ्या, हा मुद्दा तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे आणि या मुद्द्यानुसार पुढं काम करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, SI ची पोरं, त्यानंतर बाकी सगळी जे काही आपले तमाम विद्यार्थी मित्र आहेत ज्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही अभ्यास करताय मराठीमध्ये तांत्रिकचा, तर मग आता तुम्हाला थोडंसं ट्रॅक चेंज करायची गरज आहे. तुम्हाला आता तांत्रिक अभ्यासक्रम इंग्लिशमध्ये करायचा आहे. बघा, पेपर IBPS घेते, ते काहीही ठरवेल. IBPS आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचं तो काही दोघांनी विचार करून ही गोष्ट आणलेली असू शकते. बट काही का असे ना, तुमचा तांत्रिक अभ्यासक्रम पूर्णतः इंग्लिशमध्ये असणार आहे. तुम्हाला तिथे भाषा बदलण्याचा ऑप्शन नसणार आहे. सो हा एक मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. बट तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. वाटलं तर आपण पोरांना यावरचे जे पोर्ट्स आहेत त्याच्या काही नोट्स सुद्धा देऊ, लाईफ स्टॉक सुपरवायझर, गार्डन असिस्टंट, ॲग्रिकल्चरच्या वगैरे. बट आपल्या ऑलरेडी कोर्सेस आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर, जे मराठीमध्ये रन करत होतो. बट आता इथून पुढे जी आपली SI ची बॅच असणार आहे छत्रपती संभाजीनगरची, तर ती मी इंग्लिशमध्ये कंडक्ट करणार आहे. इथून सगळा तुम्हाला नोट्सचा जो काही भाग मिळेल, माझे लेक्चर्स जे होतील, इवन माझे यूट्यूबचे लेक्चर्स जे होतील, ते सगळं इंग्लिशमध्ये आपण घेणार आहोत. आपल्याला काही अडचण नसणार आहे. बाकी टेन्शन घेऊ नका. फायरवाले, ड्रायव्हर, ऑपरेटर आणि डेप्युटी फायर ऑफिसर, तुम्हाला जो आहे तर तो बायलँग्वेजचा ऑप्शन अवेलेबल आहे. तुमचं सगळं नॉन टेक सगळं जे आहे बायलँग्वेजमध्ये असणार आहे. फक्त हा एक बदल इथे आहे तुम्हाला दिलेलं आहे की कशा पद्धतीने पुढच्या टेस्ट असतील वगैरे वगैरे. ते काय बेसिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी काही इंटेलिजंट टेस्ट आहे ती 15 आयटम ॲज 10 आयटम्स और रिझनिंग और 5 आयटम्स ॲज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे तुमचं जे 15 पैकी 10 प्रश्न रिझनिंगला असतील आणि 5 प्रश्न जे असतील तर ते मॅथ्सला असतील. सो अशा पद्धतीने ह्यांनी सांगितलंय. हे जे 15 आहे ना, याचं डिवायडेशन म्हणजे 10 प्रश्न बुद्धिमत्ता, 5 प्रश्न गणित, ही सुद्धा इथे क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते. सगळ्यांसाठीच आहे. कोणाकोणासाठी जी पदं आपण इथं बघतोय हीच पदं आहेत, लक्षात घ्या. सो अशा प्रकारचं तुमचं स्वरूप असणार आहे परीक्षेचं. जास्त काय लोड घेऊ नका. आपण आता तुम्ही जर बघाल तर जस्ट अ मिनिट, ओके. तर बघा, इथे आपली ही जी आता या बॅचेस आहेत, तुम्ही जर बघाल तर आपली ही स्वच्छता निरीक्षकची बॅच आहे. तर ही जी स्वच्छता निरीक्षकची बॅच आहे तर ही आपण आता रन करत होतो पूर्णतः मराठीमध्ये. पण आता इथून पुढे कोणतंही लेक्चर इथे होईल फक्त 299 रुपयाची बॅच आहे. यू कॅन सी, फक्त 299 रुपयाची बॅच आहे. आता इथून पुढे ही बॅच जी असणार आहे ती पूर्णतः टोटली, लक्षात घ्या, टोटली ही बॅच इंग्लिशमध्ये रन होणार आहे 299 रुपयेमध्येच. ओके, प्राईस वाढवणार नाही. खरं तर प्राईस वाढवायची गरज आहे. काम वाढणार, मेहनत वाढणार, कंटेंट वाढणार, बनवलेल्या गोष्टी रिपीट कराव्या लागणार, पण तरीही हरकत नाही. 299 रुपयाला ही बॅच तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपली जी टेस्ट सिरीज असणार आहे छत्रपती संभाजीनगरची. सो ही टेस्ट सिरीज सुद्धा लक्षात घ्या, ही टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला आता आपण इंग्लिशमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. बघा, लिहिलंय सुद्धा मी, मीडियम इंग्लिश आहे या टेस्ट सिरीजचं. आपण हा बदल
ऑलरेडी केला होता मी, जेव्हा 150 रुपयाची टेस्ट सिरीज आहे आणि आता स्वच्छता निरीक्षकची 5 ऑप्शनची टेस्ट सिरीज तुम्हाला 150 रुपयामध्ये इंग्लिश मिडियममध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये पण आपण भरपूर टेस्ट अपलोड करणार आहोत. सेम फायरसाठी काय बदल झालेलाच नाही आहे. हां, फायर जे आहे तसंच आहे. फायरला तुम्हाला काय जास्त लोड घ्यायचा नाही आहे, बट तरीही तुम्ही बघून घेऊ शकता. फायरमॅनचा आपला कोर्स आहे ज्याच्यासोबत टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री मिळते आणि वेगळी 99 रुपयाची टेस्ट सिरीज पाहिजे तर ती पण घेऊ शकता. बट स्वच्छता निरीक्षकसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज पण इंग्लिशमध्ये मिळेल आणि तुम्हाला बॅचसुद्धा इंग्लिशमध्ये मिळणार आहे. इथून पुढे सगळा कंटेंट, शिकवणी सगळं इंग्लिशमध्ये होईल. चला, थँक्यू सो मच. हा बदल सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि या बदलानुसार आपली पुढची जी काही रणनीती आहे ती आखायची आहे. नवीन असाल तर आपल्या स्टडी स्पेस मराठीला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला हे जे मी पोस्ट दाखवली पूर्वी, ती पोस्ट जी आहे तर ती मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तुम्ही सुद्धा एकदा वाचून घ्या, तुम्हाला सुद्धा कळेल की काय बदल झाला आहे, कसं आहे, समजून घ्या तुम्ही सुद्धा. सगळं मी टेलिग्रामवर पोस्ट करत असते, तिथून तुम्ही स्वतः बघू शकता. चला, थँक्यू सो मच. बॅचेसच्या लिंक, टेस्ट सिरीजची लिंक सुद्धा टेलिग्रामवर आहे किंवा प्ले स्टोअरवर ॲपसुद्धा अवेलेबल आहे, तिथून सुद्धा घेऊ शकता. थँक्यू.